नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। उन्हाळा सुरू झाला आहे, बाजारात भाज्या तर खूप कमी येतात आणि काही भाजी घ्यावीशी वाटली नाही आज। घरामध्ये वाळवणीचे जे पदार्थ बनवलेले असतात त्यातलीच भाजी करावी अशी वाटली आज। तर मग त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यात तेल टाकलं आहे मी, एक पळी मोहरी टाकली, पाव चमचा, अर्धा चमचा जिरं टाकलं। जिरं मोहरी तडतडली की मग आपण त्याच्यात कांदा टाकूया। कांदा आणि लसूण दोघं सोबतच चिरून घेतलेले आहेत मी, चॉपरमध्ये टाकले होते एकत्र। आणि आता तेलात टाकून घेणार आहे आपण। आणि हे सगळं गुलाबी रंग होईपर्यंत परतवून घेणार आहे। पाव चमचा हिंगही टाकते मी त्याच्यात। आणि आता वडे टाकून घेणार आहे। मठा मुगाचे वडे आहेत, अगदी बारीक शेवसारखे वडे केलेले आहेत, ते टाकले मी त्याच्यात। वड्यांना अगोदर भाजले वगैरे काहीच नाही आहे तेलामध्ये, कांद्यासोबतच आता आपण वडे पण परतवून घेणार आहे तेलात। त्यासाठी अर्धा चमचा धन्याची पावडर टाकली मी, पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। आणि पुन्हा हे मसाले पण आपण तेलात परतवून घेणार आहे। पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे, भाजीला गरमच पाणी टाकणार आहे आपण। जास्त वेळ नाही परतवायचे मसाले, जळून जातील नाही तर। आणि पाणी टाकते आता। दीड 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। आणि आता भाजी आपण उकळू देणार आहे 5-10 मिनिटं। चवीप्रमाणे मीठ टाकते भाजीमध्ये। आणि आता उकळू द्यायची, झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे। झाली भाजी आता। जर दाण्याचं कूट टाकायचं असलं तर टाकू शकतात तुम्ही, नाही टाकलं तरीही चालेल, पण मी टाकते। अर्धा चमचा दाण्याचं कूट टाकते। ही अशी भाजी खिचडी बरोबर किंवा वरण भातासोबत पण छान लागते। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। आणि मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पण एक वेळेस ही भाजी नक्की करून बघा। आता काढून घेते मी। चला तर मग भाजी तयार आहे मठा मुगाच्या वड्यांची। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।